करूया, आपण प्रार्थना करू. प्रभू, या सर्व साक्षीचा गौरव आम्ही तुला देतो. परमेश्वर, तू आमचा देव आहे, तू आमचा परमेश्वर आहे. तू आम्हाला सांभाळतो, तू आमची काळजी घेतो देवा. होय परमेश्वर, या ठिकाणी तुझी मोठी उपस्थिती आहे आणि इथं आलेले आता प्रत्येक व्यक्ती परमेश्वर तू पाहिलेला आहे आणि आम्ही विश्वास ठेवतो का कोणी रिकामं जाणार नाही. प्रभू, आज तू प्रत्येकाला पाहिलेला आहेस, प्रत्येकाला तू स्पर्श केलेला आहे. स्तुतीच्या सिंहासनावर तू विराजमान झालेला आहे. प्रभू, धन्यवाद देतो. प्रभू, तुझे उपकार मानतो. परमेश्वर देव बाप्पा, येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करत आहे का या क्षणी प्रभू देव बाप्पा, जसं आता आम्ही तुझं वचन घेऊ प्रभू देव बाप्पा, या वचनाद्वारे प्रत्येकाला बोल, प्रत्येकाला परमेश्वर स्पर्श कर. आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाची भेट घे. धन्यवाद येशू, धन्यवाद देव बाप्पा, धन्यवाद माझ्या प्रभू, धन्यवाद माझ्या प्रभू. आपण डोळे बंद करूया, आपण देवाकडे प्रार्थना करूया. आज प्रभूला म्हणू, प्रभू आज तू बोल माझ्याशी. प्रभू, मला तुझी वाणी ऐकायची आहे, मला तुझा शब्द ऐकायचा आहे. प्रभू, प्रभू आज प्रभू मला तुझी गरज आहे. तुझ्यासाठी आम्ही इथे आलो प्रभू. हे परमेश्वर, आता जे काही वचन घेऊ आज आम्हाला तुला ऐकायचं आहे. तुझे शब्द आम्हाला ऐकायचं आहे. तुझे शब्द सांत्वनाचे शब्द आहे, तुझे शब्द आशीर्वादाचे शब्द आहे, तुझे शब्द जीवनाचे शब्द आहे. प्रभू, ते शब्द आमच्या जीवनामध्ये कार्य करू दे. आमच्या जीवनाच्या द्वारे परमेश्वर तुझं गौरव होते. अनेक साक्ष घडल्या जाऊ दे प्रभू. प्रभू, आता जे काही वचन घेऊ आजच्या वचनाद्वारे तू आम्हाला स्पर्श कर. पवित्र आत्मा तू मला चालव, पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव आणि आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होते. येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की जय. जो देव आमच्या जीवनामध्ये साक्ष घडवतो, आमच्या प्रार्थना ऐकतो, तो देव आमचा सहाय्य करणारा आहे, आमचा मदत करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वास ठेवा, तो देव आम्हाला कधी सोडत नाही, तो देव आम्हाला कधी टाकत नाही. का? कारण आम्ही त्या देवाची निर्मिती आहोत. काय आहोत? त्या देवाची निर्मिती आहोत. आईच्या उदरात त्या देवाने आम्हाला घडवलेलं आहे, आईच्या उदरातून त्या देवाने आम्हाला बाहेर काढलेलं आहे. आणि आज देवाने आम्हाला सर्वांना या जगातून निवडलेलं आहे. योहान 15 मध्ये असं दिलेलं आहे का मी तुम्हाला जगातून निवडलेलं आहे. काढा ते वचन योहान 15 मध्ये, मी तुम्हाला जगातून निवडलेलं आहे. काढलं तर पटकन कोणीतरी वाचा. योहान 15 किती वचन? योहान 15 काढलं? एक मिनिट, मी पण काढते. योहान 15:16 वाचा. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. या हेतू हा आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते मी तुम्हाला द्यावे, यासाठी मी तुम्हाला निवडले. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे की आम्हाला देवाने जे काय आम्ही देवाकडे मागू ते द्यावं. म्हणून काय सांगतं 16 वचन, योहान 15:16 परत वाचते. तुम्ही मला नाही निवडले तर मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नेमले. प्रभू म्हणतो तुम्ही असे या ठिकाणी का आलेले आहेत? कारण प्रभू म्हणतो मी तुम्हाला निवडलेला आहे. आज देवाची खूप मोठी कृपा आहे आपल्यावर. आज देवाची खूप मोठी आमच्यावर ती दया आहे. कारण ते देवाने आम्हाला निवडले. देवाने आम्हाला निवडावं ही किती मोठी गोष्ट आहे. आज जगातले लोक देवाजवळ नाहीये, ते जगातल्या गोष्टीमध्ये आनंद करत आहेत, एन्जॉय करत आहेत. पण देवाने आज आम्हाला निवडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने बघितले नाही तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे आहात, तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे काय नाही. देव एकच म्हटलं, माझ्या मुला तू माझं लेकरू आहे, तू माझी मुलगी आहे. मला तुझ्या प्रार्थनेचं उत्तर द्यायचे, मला तुझं दुःख आनंदात बदलायचे, मला तुझे अश्रू पुसायचे आहे. प्रभू काय म्हणतो की तुम्ही मला निवडले नाही, मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नेमले अशासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचं फळ टिकून राहावे, यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने माझ्या बापापाशी मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. माझ्या नावाने जे काही मागाल तुम्ही फळ द्यावं. फळ म्हणजे काय? आम्ही प्रार्थना करावी. फळ म्हणजे आम्ही विश्वास ठेवावं. फळ
काय तर आम्ही पूर्णपणे देवावर विश्वास ठेवून जगावं, देवाची भक्ती करावी, हे फळ आहे. आणि हे फळ टिकून राहिलं पाहिजे आमचं. हे फळ टिकावं नाही म्हणून सैतान खूप प्रयत्न करेल, आमच्या प्रार्थनेमध्ये अडखळणं आणेल. आमची इच्छा होणार नाही, नको बाई प्रार्थनेला जायला, घरातच थांबते, असं होईल. आज उघडच नाही प्रार्थनेला जायचं, आजचे दिवस नाही गेलं तर काय होणार, रोजच तर जातो प्रार्थनेला, असं आम्हाला वाटेल. हे सर्व अडकळणं कुणाचे? सैतानाचे अडकळणे. सैतानाची इच्छा नाही, दुष्टाची इच्छा नाही की आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाकडे यावं, आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये यावं. मी नेहमी सांगत असते, मनुष्याच्या जीवनासाठी दोघांच्या योजना आहेत, एक सैतानाच्या पण आहेत, एक दुष्टाच्या पण आहेत, देवाच्या पण आहेत. म्हणून योहान 10 मध्ये काय दिलेलं आहे? योहान 10 आणि 10 काढू आपण वचन, कारण आपल्याला समजणं गरजेचं आहे. योहान 10 आणि 10, योहान 10 आणि 10 काढू आपण वचन. चोर येतो तो केवळ चोरी, घात, नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. चोर येतो चोरी, ठार मारावा आणि नाश करावा याच हेतूने येतो. मी तर जीवन असावे आणि उदंड असावे म्हणून मी आलेलो आहे. प्रभू म्हणतो काय माहितीये? मी तुम्हाला जीवन असावं, उदंड असावं म्हणून आलो. चोर येतो चोरी, घात आणि नाश करण्यासाठी. म्हणून मी नेहमी सांगत असते तर जर तुम्ही देवाच्या जीवनात योजनेमध्ये नाही तर तुम्ही दुष्टाच्या योजनेमध्ये असाल. तुम्ही जर देवाच्या योजनेत नसाल तर तुम्ही दुष्टाच्या योजनेमध्ये असाल. आज अनेक घरं दारूने बर्बाद झालेले आहेत. दारू पिऊन लोक त्यांच्या घरामध्ये कुटुंब संसारचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. 2-3 महिन्यापूर्वी एका मनुष्याने दारू खातीर आपल्या मुलांना आणि बायकोला पेट्रोल टाकून ओतून जाळून मारलं. आपल्या जवळचीच घटना आहे. हे सगळं काम कुणाचं आहे? देवाचं आहे. आज लोक व्यसनाच्या मार्गात लागलेले, दुष्टाच्या मार्गावर चालत आहेत, अनेक वाईट गोष्टींमध्ये चालत आहे. हे काम कुणाचं आहे? चोरी, घात आणि नाश करणाराचं. चोर येतो चोरी, घात आणि नाश करायला, पण मी आलो तुम्हाला जीवन आणि उदंड जीवन असावं म्हणून. आज आम्हाला शिकायचंय देवाच्या योजनेमध्ये चालायला. मला दुष्टाच्या योजनेत नाही चालायचं, मला नाशाच्या योजनेत नाही चालायचं, मला देवाच्या योजनेमध्ये चालायचं आहे. जो देव मला शांती देतो, जो देव मला विपुल असं उदंड असं जीवन देतो, जर आम्ही देवाच्या योजनेत चालू तर आमच्या जीवनामध्ये सैतानाच्या योजना निष्फळ होतील. काय होते त्याच्या योजना? नेहमी लक्षात ठेवा, मनुष्याच्या जीवनाविषयी दोघांच्या योजना आहेत. तुम्ही या नाही तर नका येऊ चर्चला किंवा प्रार्थनेला. तुम्ही घरामध्ये थांबाल किंवा तुम्ही प्रार्थना करायचं सोडून द्याल, सैतान तुम्हाला विचारणार नाही मी तुझ्या जीवनात येऊ का, मी तुझ्या घरात येऊ का, मी तुझ्या लेकरांच्या जीवनात येऊ का, तो तुम्हाला विचारणार नाही. किंवा तुम्ही देव पण तुम्हाला म्हणणार नाही तू ये म्हणून, किंवा मी येऊ का नको येऊ, देव पण तुम्हाला म्हणणार नाही. आमचा चॉईस किंवा आमची निवड आहे ती. आम्हाला देवाच्या मार्गात चालायचं की आम्हाला दुष्टाच्या मार्गात चालायचं. जर सैतानाच्या योजना आमच्या जीवनात पूर्ण होऊ नये असं जर आम्हाला वाटतंय तर आम्हाला देवाच्या योजनेमध्ये चालणं गरजेचं आहे. किती लोकांना माहिती, बायबल सांगतं की 2 रस्ते आहेत. किती रस्ते? एक अरुंद रस्ता आणि एक रुंद रस्ता. अरुंद रस्ता जो आहे तो नाशाकडे जाण्याचा, रुंद रस्ता जो आहे तो नाशाकडे जाण्याचा रस्ता आहे. रुंद रस्ता, पसरट रस्ता, म्हणजे जग आता त्याच्याकडे चाललंय. दारू पिऊन, भांडणं करून, कसं पण वागून, कशाही प्रकारे जगून, पण जीवनाकडे जो जाण्याचा मार्ग आहे तो शांतीचा आहे. त्याच्यामध्ये देव म्हणतो माझ्या लेकरा माझ्या उपस्थितीत राहा, प्रार्थनेत राहा, माझ्या वचनात राहा. तो अरुंद मार्ग आहे. त्या मार्गावर कदाचित तुम्हाला अडचणी असतील, तुमच्या जीवनात चिंता असतील, निराशा असतील, कदाचित तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं लवकर उत्तर मिळणार नाही, पण तो जीवनाचा रस्ता आहे. तो जीवनाचा रस्ता आहे. प्रेज लॉर्ड. आणि त्या जीवनाच्या रस्त्यामध्ये देवाची उपस्थिती आमच्या जीवनात आहे, देवाची कृपा आमच्या जीवनात आहे, देवाचे आशीर्वाद आमच्या जीवनात आहे.
म्हणून लक्षात ठेवा, आम्हाला दुष्टाच्या मार्गात चालायचं नाही. बायबल सांगतो आम्हाला मदत करणार फक्त एकच आहे, तो आहे देव. प्रेज लॉर्ड. म्हणून स्तोत्रसंहिता लिहिणारा काय म्हणतो माहितीये का? स्तोत्रसंहिता 121 अध्यायामध्ये तो म्हणतो की मला मदत कुठून येईल? फक्त देवाकडून येईल. प्रेज लॉर्ड. स्तोत्रसंहिता 121 अध्याय. आणि म्हणून आपण स्तोत्रसंहिता 21 अध्याय सर्वांनी काढा. स्तोत्रसंहिता 121 स्तोत्रसंहिता 121 काढला. मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावी, माझे सहाय्य कोठून येते? स्तोत्रसंहिता लिहिणारा काय म्हणतो बघा, माझी दृष्टी मी कुठे लावी? पर्वतांकडून. कारण माझं सहाय्य कुठून येते? परमेश्वर जो आकाशाचा पृथ्वीचा निर्माण करता याच्यापासून माझं सहाय्य येतं. प्रेज लॉर्ड. स्तोत्रसंहिता लिहिणारा याने आपल्या निर्माणकर्त्याला ओळखलं होतं, याने जिवंत देवाला ओळखलं होतं. आणि तो म्हणतो मी माझं सहाय्य फक्त आकाश पृथ्वीचं निर्माण करता आहे त्याच्याकडूनच येतं. आणि म्हणून मी काय करेल? माझी दृष्टी कुठे लावी? पर्वतांकडे. या पर्वतांकडे मी जेव्हा पाहिल, हे पर्वत बनवणारा तर निर्माण करता आहे, आकाश पृथ्वीचं निर्माण करता आहे. तो जर हे पर्वत बनवू शकतो, तो जो आकाश पृथ्वीचं निर्माण करू शकतो, हे सगळे उडणारे पक्षी, हे सर्व झाडं, हे सगळं काही तो निर्माण करू शकतो, तर तो माझी इच्छा पूर्ण नाही करणार का? तो माझी प्रार्थना नाही ऐकणार का? जो आईच्या उदरात जो घडवतो तो मला लेकरू नाही देणार का? माझी सहाय्यता देवाकडून येते. तो मला घर नाही देणार का? म्हणा माझी सहाय्यता देवाकडून येते. म्हणा माझी सहाय्यता देवाकडून येते. आकाश पृथ्वीचा निर्माण करता त्याच्याकडून येते. म्हणून आम्हाला जीवनाच्या मार्गात चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन बघा 3. तो तुझा पाय सरकू देणार नाही, तुझ्या रक्षकाला डुलकी लागत नाही आणि त्याला झोप लागत नाही. प्रेज द लॉर्ड. तुझं रक्षण तो अशा प्रकारे करतो, तो कधी डुलकी पण घेत नाही आणि तो झोप पण घेत नाही. 24 तास त्या देवाची नजर आमच्यावर आहे. का? तुम्हाला माहिती का? कारण सैतान आम्हाला चोरणार तर नाही, सैतान आम्हाला त्याच्या मार्गात तर चालवणार नाही, नाशाच्या मार्गावर तर घेऊन जाणार नाही. किती लोक, किती आई वडील आपल्या लहान लेकरांना एखादं बाहेर कुत्रा असेल त्याच्यापासून सांभाळेल, मोठा नाला असेल, नदी असेल त्याच्यापासून सांभाळेल, हो की नाही? समुद्र असेल तर तुम्ही तुमच्या लहान छोट्या लेकराला 5-6 वर्षाच्या सांगता, त्याला काहीच कळत नाही. समुद्राकडे जाऊन द्याल त्याला, तुम्ही फिरायला गेल्यावर त्याचा हात धराल की नाही? धराल का नाही धरणार? देवाची इच्छा तीच आहे. तो म्हणतो तुम्ही झोपी घेत नाही, डुलकी पण घेत नाही. आपण तरी झोपल्याशिवाय आपल्याला होणार नाही. मी प्रार्थना नंतर करेन, बाई मला आता झोप इतकी यायला लागली आहे, मला बसवतच नाही, मी झोपून घेते, असं आम्ही सुद्धा म्हणतो. पण तो देव झोपी जात नाही, डुलकी पण घेत नाही. बायबल सांगतं की पुढचं वचन की आमच्या रक्षकाला, 5वं वचन, परमेश्वर तुझा रक्षक आहे, तुझ्या उजव्या हाताकडे तो तुला सावली आहे, दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र तुला मारणार नाही. परमेश्वर तुझी काय आहे? उजव्या हाताला सावली, दिवसा चंद्र, दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र तुला. कारण चंद्र सूर्य कधी असतात माहिती का? अमावस्याला असतात. चंद्र कधी उगवतो? आपला कधी तो दिसत नाही. पौर्णिमा कधी असते? मोठा त्यावेळी चंद्र असतो जेव्हा उगवतो तेव्हा. पण बायबल सांगतं की तुला काही बाधणार नाही, अमावस्या पण बाधणार नाही आणि पौर्णिमा पण तुला बाधणार नाही. कारण का? तर बायबल मध्ये दिलेलं आहे की तो तुझा रक्षक आहे, सूर्य चंद्र रात्री तुला बाधणार नाही आणि तुझं काही करणार नाही. एक लक्षात ठेवा की आम्ही देवाच्या जीवनाच्या मार्गात राहतो तेव्हा देव आमचं रक्षण करतो. काय करतो? देव आमचं रक्षण करतो. त्या जगातल्या गोष्टीकडे तुम्ही घाबरू नका. इकडं काय झालंय, तिकडं काय झालंय, कोणता आजार आलाय, कोणता रोग आलाय, किती तुम्ही कर्जात आहात, किती तुम्ही तुमच्या जगातले तुम्हाला टेन्शन आहे. पण एक लक्षात ठेवा का आमचा सहाय्य करणारा देव आहे, आमचा मदत करणारा देव आहे, आमचं रक्षण करणारा देव आहे.
तो आम्हाला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून अजून एक वचन काढूया आपण स्तोत्र संहितामध्ये 139. एवढंच नाही तर याच्या वचनामध्ये असं दिलंय, तो आमचं उठणं बसणं निजणं सगळं काही पाहतो. स्तोत्र संहिता 139. आज आम्ही देवाविषयी शिकत आहोत. आमचा देव कसा आहे, कशा प्रकारे आम्हाला तो सहाय्य करतो, कशा प्रकारे तो आमची मदत करतो, कशा प्रकारे तो आमच्या जवळ आहे, कशा प्रकारे तो रात्री झोपत नाही, डुलकी पण घेत नाही. तो देव आमच्या जवळ आहे. हे वचन कशासाठी माहितीये? आम्ही देवावर भरोसा ठेवावा, विश्वास ठेवावा, त्या देवाच्या जवळ राहावं. आम्ही चिंता करू नये, आम्ही टेन्शन घेऊ नये, फक्त देवाची भक्ती करावी आणि देवाला म्हणावा, प्रभू तू आहे ना माझ्या जवळ, प्रभू तू मला सोडणार नाही, मला माहितीये ना तू माझ्या सर्व चिंता दूर करशील. बघा पुढच्या वाचनात काय दिले. स्तोत्र संहिता 138. मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझी उपकार स्तुती करीन, देवाच्या समोर मी तुला स्तवणे गाईन. मी काय करेन? तुझी उपकार स्तुती करेन. जेव्हा तुमच्या जीवनात चिंता असतील ना, तुम्ही उपकार स्तुती करायला विसरता. प्रेज लॉर्ड. टेन्शन असलं चिंता, उपकार स्तुती करेल का? देवाची स्तुती करेल का? नाही करणार ना. पण बायबल मध्ये दिलेलं आहे, जेव्हा आम्ही उपकार स्तुती करू आमच्या जीवनातल्या चिंता टेन्शन दूर होते. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून स्तोत्र संहिता लिहिणारा म्हणतो, मी आपल्या हृदयाने तुझी उपकार स्तुती करीन, देवाच्या समोर मी तुला स्तवणे गाईन. मी तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून नमन करीन, तुझ्या प्रेम दयेबद्दल, तुझ्या सत्तेबद्दल. आणि आपण काय वाचत आहोत? 139 वाचायचं होतं ना स्तोत्र संहिता 139. हे परमेश्वरा तू मला शोधले आहे आणि मला ओळखले आहे. मला हे वचन पाहिजे होतं. कोणी शोधलं आहे? तू मला शोधले आहे आणि तू मला ओळखले आहे. आणि दुसरं, तू माझे बसणे माझे उठणे जाणतो, तू दुरून माझे मनोगत समजतो. तू माझे उठणे आणि बसणं जाणतो. आता आपण इकडे या ठिकाणी बसलो देवाच्या पायाजवळ, हे सर्व देव जाणतोय. हे कोण जाणतोय? देव जाणतोय. कारण स्तोत्र संहिता लिहिणारा म्हणतो, तू माझं उठणं बसणं सगळं जाणतोस, माझं मनोगत पण तू ओळखतो, कारण तू मला शोधले आणि मला ओळखले आहे. माझ्या सगळ्या गोष्टीकडे तुझी नजर आहे, माझ्या प्रत्येक हालचालीकडे तुझी नजर आहे. काय लिहिले वचनामध्ये? तू माझे बसणे माझे उठणे जाणतो, माझे मनोगत समजतो, तू माझी वाट माझे निजणे शोधून पाहतो आणि माझे सर्व मार्ग तुला ठाऊक आहे. प्रेज लॉर्ड. जो देव आकाश पृथ्वीचा निर्माण करता आहे, जो या पर्वतांचा निर्माण करता आहे, तो आमचं उठणं बसणं निजणं सर्व काही जाणतो. कारण त्याने आम्हाला शोधलं आहे आणि आम्हाला त्यांनी ओळखलेलं आहे. मग तो देव आम्हाला निराशामध्येच ठेवून देईल का? चिंतेमध्येच ठेवून देईल का? दुःखातच ठेवून देईल का? आजारामध्ये पडून देईल का? नाही. बायबल सांगतं की त्याने आमची दुःखी पण स्वतःवर घेतल्या. मग त्या देवाची इच्छा नाही का आम्ही दुःखी असावं, आजारात असावं, टेन्शन मध्ये असावं. एकच गोष्ट लक्षात ठेवा, का आमच्या जीवनाद्वारे देवाचं गौरव व्हावा म्हणून त्या प्रभूने आम्हाला निवडलेलं आहे. काय व्हावं? गौरव व्हावं, देवाची भक्ती व्हावी, आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये असावं म्हणून त्या प्रभूने आम्हाला काय केलेलं आहे? निवडलेलं आहे. बायबल मध्ये दिलेलं आहे की जन्मापासून एक आंधळा होता. काय होता? एक जन्मापासून आंधळा होता. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की तर तो प्रभूकडे आला. आपण योहान 9 अध्याय काढूया. योहान 9 अध्याय. आणि बायबल मध्ये दिले का तो कुठे आला? हा, प्रभू येशूने त्याला काय केलं? काढून. का? बायबल मध्ये दिलेलं हे वचन कशासाठी आहे? का तोच देव आमच्या जीवनात कार्य करायला समर्थ आहे. योहान शुभवर्तमान 9 अध्याय. पहिलं वचन वाचा. पहिलं वचन. तो तिकडून जात असता एक जन्मास माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, याच्या की त्याच्या आईबापाच्या? येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा त्याच्या आईबापाने पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठाई देवाचे कार्य प्रकट व्हावे म्हणून हा असा जन्मास आला आहे. याच्या ठाई देवाची कामे प्रकट व्हावी. तुमच्या भाषांतरामध्ये काय? तो तिकडून जात असता एक जन्मास माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले,
गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला आहे, त्याच्या की त्याच्या आईबापांच्या? येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले नाही, तर ह्याच्या ठायी देवाचे कार्य प्रकट व्हावे म्हणून हा असा जन्मास आला. याच्या ठायी देवाचं कार्य प्रकट व्हावं म्हणून हा असा जन्माला आला. प्रेज लॉर्ड. बघा, जन्मापासून एक आंधळा होता आणि बायबलमध्ये दिले की त्याच्या शिष्याने त्याला विचारलं, हा आंधळा जन्मापासून कसं काय जन्मला? म्हणजे आंधळापासून काय, जन्मापासूनच कसं काय हा आंधळा आहे? कारण की बायबलमध्ये दिलेलं आहे, बऱ्याचदा 38 वर्षावरच्या मनुष्याला जेव्हा प्रभूने बरं केलं तेव्हा प्रभू म्हटलं, तू आता पाप करू नको, तुझ्या पापामुळे हे आहे. पक्षघाती मनुष्य जेव्हा प्रभूने बरा केला, म्हटलं तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. पण जेव्हा शिष्याने हे पाहिलं कार्य, हा जन्मापासूनच हा आंधळा आहे, मग शिष्याने प्रभूला काय विचारलं की हा कुणामुळे कुणाच्या पापामुळे हा आंधळा जन्मलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्त त्याला काय म्हटलं माहिती? याच्याही पापामुळे नाही आणि याच्या आईच्याही आईवडिलांच्याही पापामुळे नाही, तर कशामुळे हा आंधळा जन्मलेला आहे की याच्यामध्ये देवाची कामे प्रकट व्हावी. प्रेज लॉर्ड. आम्ही आज पृथ्वीतून निवडलेलो आहोत कारण आमच्याद्वारे देवाची कामे प्रकट व्हावी. आमच्या जीवनात आज साक्ष घडत आहे यासाठी की आमच्याद्वारे देवाची कामे प्रकट व्हावी. एक देव आहे, आकाश पृथ्वीचा निर्माण करता. मला सहाय्य कुठून येतं? जो आकाश पृथ्वीचा निर्माण करता आहे. जेव्हा मी या पर्वतांकडे पाहतो, मला सहाय्य कुठून येतं? जो आकाश पृथ्वीचा निर्माण करता आहे. आमच्या जीवनाद्वारे देवाची कामे प्रकट व्हावी म्हणून बायबलमध्ये दिलंय की तो जन्मापासून किंवा आंधळा होता, त्याला प्रभू येशूने बरं केलं. काय केलं? बरं केलं. बघा, वचनामध्ये दिले कशा प्रकारे बरं केलं. काढू आपण वचन, पुढचं वचन आणि मग चौथं वचन वाचूया. दिवस आहे तोपर्यंत, किंवा 6वं वचन वाचू डायरेक्ट. असं बोलल्यानंतर तो जमिनीवर थुंकला आणि थुंक्याने चिखल करून त्याने चिखल त्याच्या डोळ्याला लेपला आणि त्याला म्हटले, जा सिलो नावाच्या तळ्यात धु. शिलो म्हणजे पाठवलेला, म्हणून तो गेला आणि धुतल्यावर तो डोळ्यांनी बाहेर पाहत आला. आणि म्हणून शेजारी ज्यांनी त्याला पूर्वी पाहिले होते की तो भिकारी होता, ते म्हणाले, जो भीक मागत असे तो हाच नव्हे काय? कित्येक म्हणाले, तो हा आहे. दुसरे म्हणाले, नाही तर तो हाच नव्हे का? त्याच्यासारखा हा आहे. तो म्हणाला, मी तोच आहे. बघा, तो भिकारी होता, आंधळा होता. आता विचार करा, लक्षपूर्वक ऐका. तो भीक मागत होता. काय मागत होता? भिकाऱ्याला कोण सांभाळालो? कोण रात्र दिवस त्याच्या मागे राहील? त्याला आई वडील पण होते. पुढच्या अध्यायामध्ये वाचलं पूर्ण, त्याला आई वडील पण होते. लोक जेव्हा तो बरा झाला तेव्हा कुरकुर करायला लागले, अरे हाच आहे का तो आंधळा भिकारी? कोणी म्हटलं, नाही तो नाहीये, हा दुसरा किंवा त्याच्यासारखाच कोणतरी दिसत असेल. कोणी म्हटलं, नाही तो तोच आहे, हा जो भीक मागत होता. आपण किती आशीर्वादित आहेत. तुम्ही जर वचनामध्ये बघितलं, आपण किती आशीर्वादित आहेत. आपण आंधळे नाहीये, आपल्याला हातपाय आहेत, आपल्याला चांगल्या सगळे अवयव चांगले आहेत. पण हा आंधळा असल्यामुळे याला भीक मागावं लागत होतं. प्रेज लॉर्ड. आज आपल्याकडे काही नसेल तर आपण देवाला म्हणतो, प्रभू हे नाही माझ्याकडे, ते नाही माझ्याकडे, अशी परिस्थिती माझ्याकडे, असे जीवनात माझं दुःख आहे. पण हा आंधळा भिकारी, आज आपण परिपूर्ण देवाने आपल्याला केल्यामुळे आपण देवाला आभार मानतो का? आपण देवाचे कधी उपकार मानतो का? आंधळा भिकारी हा, याला आई वडील असताना सुद्धा हा भीक मागून याचं पोट भरत होता. कुठे जाईल? त्याला काय दिसेल? त्याला कोण काम देईल? तू कसं त्याचं सांभाळ होईल? भीक मागल्याशिवाय याच्याकडे काही पर्याय नव्हता. पण प्रभू येशू अशा लोकांकडे आलेला आहे, जे दीन, जे दुबळे आहेत, जे विश्वास ठेवायला तयार आहेत, अशांना प्रभू शोधत आहे. म्हणून तो आमचं उठणं बसणं, आज आमच्या जीवनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते प्रभूला आम्हाला आमच्या जीवनातले प्रॉब्लेम दूर करायचे आहे. काय करायचं आहे आमच्या जीवनातले? आणि बायबलमध्ये दिले, प्रभू येशूने त्या आंधळ्या भिकारीला काय केलं? माती, चिखल केला आणि त्याच्या डोळ्याला लेपलं आणि जा शिलो मध्ये धु, नदीमध्ये जाऊन धु. शिलोचा अर्थ आहे पाठवलेला. त्याच्यामध्ये जाऊन तू काय कर? धु. किती विश्वास होता त्या आंधळ्याला.
त्याला अगोदर त्यांना बरं नाही केलं, जेव्हा त्यांनी धुतल्यानंतर तो बरा झाला. जो येशूकडे आला तेव्हा तो बरा झाला. पाठवलेला म्हणजे प्रभू येशू आमच्यासाठी पाठवलेला आहे. बघा तू किती विश्वासाने त्या नदीपर्यंत गेला असेल का आता मी बरा होईल. किती विश्वासाने तू नदीपर्यंत गेला असेल. आणि तो जर म्हटला असता असं कुठं होईल का, मी जन्मापासून आंधळा आहे, मी माती लावून मी कधी डोळे येईल का मला. आपण आपल्या विचाराने असं विचार करत असतो, मी कधीपासून माझ्या जीवनात हे प्रॉब्लेम आहे, प्रार्थना करून ते प्रॉब्लेम जातील का. किती दिवसापासून मी चिंतेमध्ये आहे आणि प्रार्थना करून माझी चिंता दूर होतील का. हे माणसाचे विचार आहेत. पण विश्वास आमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळवते. प्रेज द लॉर्ड. जेव्हा या आंधळ्याने तो विश्वासाने त्या तळ्याजवळ गेला आणि त्या तळ्याजवळ जाताना त्याने आपले डोळे धुतले, त्यांनी प्रभू येशूला पहिल्यांदा पाहिलं. आज एकच प्रभूची इच्छा आहे, त्या आम्हाला यासाठी त्यांनी निवडले का आम्ही त्या प्रभूला पाहावं. प्रेज द लॉर्ड. कारण याच्यामध्ये जो चमत्कार झालेला आहे, याच्यामध्ये देवाची कामं प्रकट व्हावी, देवाचं गौरव व्हावं. प्रेज द लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. आम्ही वचनातून एकच शिकत आहोत, आमच्या जीवनामध्ये चमत्कार करायला देव समर्थ आहे. आमचं दुःख आनंदात बदलायला देव समर्थ आहे. आमचे अश्रू पुसायला देव समर्थ आहे. आमच्या चिंता दूर करायला देव समर्थ आहे. विश्वास विश्वास. प्रभू होय, मला सहाय्यता तुझ्याकडूनच येते. एकच म्हणायला प्रभूला, प्रभू मला सहाय्यता. ह्या पर्वतांकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा मी एकच म्हणतो की माझं सहाय्यता करणारा जो देव आहे, आकाश पृथ्वीचा निर्माण करता आहे, तो मला सहाय्य करेल. तो माझं उठणं बसणं निजणं सगळं काही जाणतोय. प्रेज द लॉर्ड. माझ्या जीवनातले त्रास त्याला माहिती. कुणाला नका सांगू, नाही सांगितले तरी चालेल. मी सुरुवातीपासून जेव्हा प्रभूवर विश्वास ठेवायला लागले, मी तुम्हाला सांगते, खरं सांगते, मी एकटीच प्रार्थनेमध्ये बसायचे आणि सगळ्या गोष्टी मी प्रभू येशूला सांगायचे. प्रभू असं झालं, प्रभू तसं झालं, प्रभू हे झालं, प्रभू ते झालं, सगळं सांगायचे. लहान लेकरं सारखं. मला आत्ता पण आठवते, आता सोडले, आता मोठी झाली प्रभूमध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा मी प्रभूला सगळं सांगायचे, मला इथे खूप शांती मिळायची. असं कुठेतरी रिलॅक्स, माझं कुठेतरी ऐकलंय असं वाटायचं, रिलॅक्स वाटायचं, खूप शांती वाटायची. मला तेच म्हणायचं की आपण आपलं जे काही टेन्शन आहे देवाला सांगा. प्रभू तू सहाय्य करणारा आहे ना, तू आकाश पृथ्वीचं निर्माण करता आहे ना, तू माझं उठणं बसणं निजणं माझ्या जीवनात जे काही त्रास चालू आहे ते सगळं तू पाहत आहेस ना. मी विश्वास ठेवते ते तू दूर करशील. विश्वास ठेवते की माझ्या जीवनातल्या सर्व चिंता तू दूर करशील. कारण मला सहाय्य कुठून येतं, आकाश पृथ्वीचं निर्माण करता. त्यांनीच मला शोधलेलं आहे, त्यांनीच मला ओळखलेलं आहे, त्यांनीच मला निवडलेलं आहे. तो देव आमच्या बरोबर आहे. जो आंधळ्याला डोळे देऊ शकतो, तो आमच्या जीवनामध्ये आमच्या सर्व प्रार्थनेचं उत्तर देऊ शकतो. बघा तो भिकारी होता, तो भिकारी राहिला असेल का. आंधळा असल्यामुळे त्याला भीक मागावं लागत होती, पण त्याचं जीवन बदललं. त्या भिकाऱ्याचं, त्या आंधळ्याचं जीवन. प्रभूची तीच इच्छा आहे की आमचं जीवन बदलावं, आमचं जीवन आशीर्वादित व्हावं, आमच्या जीवनामध्ये देवाची कामं प्रकट व्हावी, आमच्या जीवनाद्वारे देवाचं गौरव व्हावं. देवाची तीच इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. एकच म्हणा, बस माझं सहाय्यता फक्त तुझ्याकडून येते प्रभू. प्रेज द लॉर्ड. मला सहाय्यता फक्त तुझ्याकडून येते. डोळे बंद करूया. धन्यवाद प्रभू, आता तुझं वचन आम्ही ऐकलं. प्रभू चोर येतो चोरी आणि घात आणि नाश करायला, पण तू म्हटला मी आलोय तुम्हाला जीवन द्यायला. माझ्या प्रभू खरोखर स्तोत्रसंहिता लिहिणारा म्हणतो का मी पर्वतांकडे पाहतो तेव्हा मी म्हणतो माझं सहाय्य कुठून येतं, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे त्याच्याकडून येतो. आज तू आम्हाला सर्व दुःख आनंदात बदलायला समर्थ आहे. तू आम्हाला प्रभू परमेश्वर आशीर्वाद द्यायला समर्थ आहे.
आमच्या चिंता तू दूर करायला समर्थ आहे. प्रभू तुम्हाला वचन दिले, तुम्ही माझ्याकडे जे काही मागाल ते सर्व मी तुम्हाला देईन. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. माझे से संभालती यीशु भी वैसे संभालेगा. अंधियारे इस जग में वो तुझको कभी ना छोड़ेगा, तुझको कभी ना छोड़ेगा. माझे से संभालती है यीशु भी तुझको संभालेगा. अंधियारे इस जग में वो तुझको कभी ना छोड़ेगा, तुझको कभी ना छोड़ेगा. राहों में गल काटे वो जीवन भरा हो सफर, गोदी में तुझको उठाकर वो खुद चलेगा कांटों पर, खुद चलेगा कांटों पर. वो माँ जैसे आंसू पोंछती है, यीशु भी आंसू पोंछेगा. चाहे सुख हो चाहे दुख हो, तुझको कभी ना छोड़ेगा, तुझको कभी ना छोड़ेगा. जैसे संभालती है यीशु भी वैसे संभालेगा. Yes, Lord. इस जग में तुझको कभी ना छोड़ेगा, तुझको कभी ना छोड़ेगा. हो प्रभू धन्यवाद. त्या आई वडिलांनी त्या आंधळ्याला सोडलं होतं. तो भीक मागत बसला होता, तू त्याच्या जवळ आला, त्याचं जीवन बदललं प्रभू. त्याच्यामध्ये देवाची कामं प्रकट झाली प्रभू. तू आमच्या जीवनात आला, आमचं जीवन बदललं प्रभू. जी लोक ऐकत आहे, जे लोक पाहत आहे, आज त्यांचं जीवन बदललं जाऊ दे प्रभू. आज तू त्यांना स्पर्श कर प्रभू. आज तू त्यांना आशीर्वादित कर प्रभू. आज त्यांचे शाप तुटले जाऊ दे प्रभू. आज त्यांचे बंधनं निघून जाऊ दे प्रभू. आज त्यांचं जीवन आशीर्वादित कर प्रभू. हे माझ्या देवा, जन्म दिलेली आई आपल्या लेकराला कधी विसरेल का? कदाचित ती विसरेलही, पण तू म्हटला मी तुला विसरणार नाही, मी तुला विसरणार नाही. माझ्या देवा, माझ्या प्रभू, माझ्या परमेश्वरा, आमच्या दया कर. आमच्या सर्व प्रार्थना ऐक. आमच्या चिंता दूर कर. आमच्या जीवनातल्या निराशा काढून टाक. आज इथं प्रत्येकाला देवा, प्रत्येकाला मोकळीकता दे, प्रत्येकाला मोकळीकता दे. धन्यवाद प्रभू, धन्यवाद तू आमच्या प्रार्थना, धन्यवाद तू वचनाद्वारे बोलला. हो, मी तुझा सहाय्यक आहे, मी तुझा मदतकार आहे, मी तुझी परिस्थिती बदलेल, मी तुझ्या चिंता दूर करेल. तुम्ही मला माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्याकडे मागा, ते तुम्हाला मी देईल. प्रभू येशू, तुझ्या लेकरांना आशीर्वाद. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह.